हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत पोयम डबल स्टँडर्ड फ्रॉम युनिट नंबर 4. तर पूर्ण युनिट 3 मी ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे आणि आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुमच्या एक्झामसाठी मी शॉर्टमध्ये म्हणजेच पटकन लेसन्स आणि पोयम एक्सप्लेन करते अलॉंग विथ वर्कशॉप. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण चॅप्टर किंवा पोयम रिवाईज होऊन जातं. सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. ही जी पोयम आहे हा एक मुलगा आहे, लहानसा मुलगा आहे किंवा मिडल एज मधला मुलगा असू शकतो किंवा टीनेजर असू शकतो. तो म्हणतो आहे जेव्हा मी काही करतो ते चुकीचं असतं आणि जेव्हा हेच मोठे लोक म्हणजे अडल्ट्स करतात तेव्हा ते बरोबर असतं. तर असा दुजाभाव का? तर असे सेम सिच्युएशन्स तुमच्या लाईफमध्ये सुद्धा आले असतील, जेव्हा तुम्हाला बोलत असतील अरे तू लहान आहेस हे नको करू, आणि कधी कधी बोलत असतील अरे तू मोठा झाला शहाण्यासारखा वाग. तर त्यालाच डबल स्टँडर्ड्स असं म्हणतात. सो लेट्स सी एक एक वर्स आणि एक एक स्टँजा आपण बघूया आणि त्याचं मीनिंग बघूया. वेन आय वेक अप लेट आय एम गेटिंग व्हेरी लेझी. जेव्हा मी उशिरा उठतो तेव्हा मी खूप आळशी आहे. ओके, असं म्हणतात लेझी. वेन यू वेक अप लेट इट्स द अलार्म दॅट्स क्रेझी. तर जेव्हा तुम्ही लेट उठता तेव्हा अलार्मची चुकी असते, अरे अलार्म नाही वाजला म्हणून मला जाग नाही आली, असे सतत आपले जे मोठे मंडळी असतात ते म्हणतात. तर इथे का दुजाभाव आहे असा? ओके. वेन आय से नो टू समथिंग आय एम बिंग स्टबर्न. स्टबर्न म्हणजे धीट. बोलतात ना अरे सगळ्याला तू नाही नाही बोलतो, किती हट्टी आहेस, असं म्हणतात ना. पण वेन यू से नो टू समथिंग यू आर बिंग फर्म. म्हणजे जेव्हा तुम्ही नाही बोलता कशाला तरी म्हणजे तुम्ही काहीतरी विचार करून बोलत आहात, तुम्ही पण धीट आहात, तुमचे जे मतं आहेत त्याच्यावर तुम्ही धीट आहात. तर ते बरोबर असतं. जेव्हा तुम्ही नो बोलता तेव्हा ते बरोबर असतं आणि मी नो बोललो तेव्हा मी कसा असतो, हट्टी असतो. ओके. वेन आय रेज माय व्हॉइस इट इज शॉकिंग अँड रूड. जेव्हा मी जोरात आवाजात बोलतो तेव्हा ते शॉकिंग आणि रूड असतं. ओके. वेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी गुड. तर जेव्हा तुम्ही त्याच आवाजात माझ्याशी बोलतात तेव्हा तुम्ही मला शिकवत असता की चांगलं कसं वागायचं, आणि मी जर त्याच आवाजात बोललो तर तुम्ही लोक काय बोलता की तू रूड आहेस, ठीक आहे, तुझं वागणं बरोबर नाही आहे, ते सुधार. वेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी और केअरलेस. जेव्हा मी काहीतरी तोडतो तेव्हा मी क्लमझी आणि केअरलेस असतो. ठीक आहे. क्लमझी म्हणजे विदाऊट स्किल और नीटनेस, म्हणजे मी काहीच काम व्यवस्थित करत नाही, मी सगळी तोडफोड करतो. वेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड यू आर हेल्पलेस. तर तुमच्या हातातून जेव्हा काहीतरी पडतं तेव्हा ते चुकून झालं, ते सटकलं असं तुम्ही म्हणता. ओके. वेन आय डू समथिंग रॉंग आय एम सच अ टेरर. टेरर म्हणजे मी काहीतरी केलं, तर टेरर म्हणजे इकडे बघा इट मीन्स अ पर्सन हू गिव्स ग्रेट ट्रबल, म्हणजे मी खूप त्रास देतो असं तुम्ही म्हणता मी काहीही चुकीचं केलं तर. वेन यू डू समथिंग रॉंग इट इज अ फॉरगिवेबल एरर. म्हणजेच ते क्षमस्व आहे, ते चुकून घडतं ना आमच्या हातातून, तर त्याला माफी होते. ओके. कधी आपल्याला आई वडील येऊन ओरडतात किंवा आपली चुकी नसली आणि ते लोक ओरडतात, मग त्यानंतर आपण ते सोडून देतो. ते लोक असं अपेक्षा धरतात की आपण सोडून द्यावं, आणि ऍक्च्युली लहान मुलं तशीच असतात, ते विसरून जातात, माफ करतात, कारण त्यांचं मन एकदम प्युअर असतं. वेन आय क्वारल विथ अ फ्रेंड आय एम वाईल्ड अँड नॉटी. मी भांडणं केली तर मी वाईल्ड आहे आणि आगाव आहे. वेन यू क्वारल विथ अ नेबर यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी. तर जेव्हा तुम्ही शेजाऱ्यांशी भांडता तेव्हा ते तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही भांडता, काहीतरी चुकीचं घडलं आपल्या बाबतीत म्हणून तुम्ही भांडता. ओके. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. तर असंच आहे काय की मी नेहमी चुकीचं आहे आणि तुम्ही बरोबर आहात? or why do people grow up and spoil a child's delight. तर मोठे का होतात लोक आणि जे लहानपण आहे, बालपण आहे लहान मुलांचं, ते का खराब करतात? डिलाईट म्हणजे आनंद. ओके. तर इकडे आपलं एक्सप्लेनेशन झालं आहे. आपण एक्सरसाइज कडे जाऊया. ओके, वर्कशॉप कडे. फर्स्ट आहे लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट ग्रोन अप्स इन द पोएम यूज फॉर द चाइल्ड. तर काय काय वर्ड्स यूज केले आहे चाइल्डसाठी? स्टबन आहे, रूड आहे, लेझी आहे, क्लमझी आहे, अजून खूप काही आहे. तर तुम्ही ते बुकमध्ये बघून मार्क करू शकता. लिस्ट ऑल द सिच्युएशन्स डिस्क्राइब्ड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल वेकिंग अप लेट, सेइंग नो टू समथिंग, रेजिंग वन्स व्हॉइस. ठीक आहे. तर जे सिच्युएशन्स आहे ते इकडे आपल्याला डिस्क्राईब करायचे आहेत, काय काय घडतं ना ते. फाइंड द अँटोनिम्स ऑफ लेझी, रूड, फर्म, केअरलेस, रॉंग. तर लेझीचं अँटोनिम काय आहे? ऑपोजिट. अँटोनिम म्हणजे काय? ऑपोजिट.
त्याचं काय आहे हार्ड वर्किंग. रूडचं काय आहे पोलाइट. ओके. फर्मचं काय आहे सॉफ्ट. केअरलेसचं काय आहे केअरफुल म्हणजे नीट वागणारा. रॉंगचं काय आहे तर राईट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. तर हे जे सगळे वर्ड्स आहे हे मराठी भाषेत, आपली मातृभाषा मराठी आहे, मदर टंग, त्याच्यामध्ये हे कन्वर्ट करायचे आहेत. तर हे तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या स्कूलमध्ये तुम्हाला काय आन्सर्स दिले आहेत ह्याचे. Question 5. Use any one situation in the poem and write two short speeches using words and ideas from the poem. तर सिच्युएशन दिले आहेत इकडे खाली, त्याच्याने तुम्हाला एक स्पीच लिहायचं आहे, छोटीशी लाईन लिहायची आहे. एक्झाम्पल बघा, अ स्पीच इन विच द ग्रोन अप स्कोल्ड द चाइल्ड. ठीक आहे, जो अडल्ट आहे मोठा आहे तो लहान मुलाला ओरडतो आहे. आणि सेकंड मध्ये काय आहे, अ स्पीच इन विच द ग्रोन अप एक्सप्लेन्स वाय हिज ऑर हर ओन ऍक्शन आर रॉंग. तर ह्याच्यात ते लोक एक्सप्लेनेशन देत आहेत की त्यांचे ऍक्शन्स का राईट आहेत. ओके, ऍक्शन्स आर राईट. फॉर एक्झाम्पल सिच्युएशन, रेझिंग वन्स व्हॉइस. तर ग्रोन अप काय बोलणार, डोंट शाउट, इट्स रूड टू शाउट, हाऊ डेअर यू रेज युअर व्हॉइस. हे ऑलरेडी पोयम मध्ये आहे. ओके, त्याचाच एक्झाम्पल त्यांनी दिला. आणि ग्रोन अप काय बोलणार, आय हॅव टोल्ड यू अगेन अँड अगेन, यू डोंट लिसन टू मी, आय डोंट लाईक टू शाउट बट यू मेक मी टू शाउट. तर इथे तो लहान मुलाला बोलत आहे की जोरात बोलू नको, आणि इकडे काय सांगतोय की तू सारखा सारखा मला त्रास देतोस ना, म्हणून मला ओरडावं लागतं तुला. ओके, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला वेकिंग अप लेट हे सिच्युएशन घ्यायचंय आणि त्याच्यात ग्रोन अपचा डायलॉग लिहायचा आहे. तो कसा बोलणार, डोंट बी लेझी, कम ऑन, वेक अप, इट्स रिअली बॅड टू वेक अप लेट. ओके, असं म्हणतो आहे. आणि ग्रोन अप, आय हॅव टोल्ड यू मेनी अ टाइम्स, यू डोंट पे अटेन्शन टू माय वर्ड्स, आय डोंट वॉन्ट टू स्कोल्ड यू बट यू मेक मी डू सो एव्हरी मॉर्निंग. तर सेकंड सिच्युएशन मध्ये तुम्हाला ओरडायला लावतोयस. ओके, तर हे दोन्ही सिच्युएशन इथे एक्सप्लेन केलेले आहेत. सिक्स्थ आहे, हे दोन ग्रुप्स बनवून तुम्हाला हे स्टेटमेंट डिस्कस करायचं आहे. तर हे तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये करा आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर बिईंग हिअर. बाय, ऑल द बेस्ट.